पुढची बातमी मुंबईतूनच आहे। मुंबईतील महापालिका शाळांमध्ये प्रभू श्री राम विषयावर विविध स्पर्धा घ्याव्यात असं पत्रच भाजपचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी पालिका आयुक्तांना लिहिले। 1 ते 15 जानेवारीपर्यंत स्पर्धा घेण्याचे निर्देश त्यांनी पालिकेला दिले। 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामाच्या व्यक्तिमत्वाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी चित्रकला, निबंध आणि कविता स्पर्धा घेण्यात येणार आहेत आणि त्या संदर्भातलं पत्रच भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बीएमसी आयुक्तांना लिहिले। मग महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, भारतामध्ये प्रभू रामचंद्रावरच्या स्पर्धा घ्यायच्या नाही तर काय कराचीत घ्यायच्या नाही। मंगल प्रभात लोढा हे कायद्याच्या आणि संस्कृतीने हे त्यांना जे वाटतं ते करतात आहेत। तर चांगल्या गोष्टी ते करत असतील तर योग्य आहे आणि पण अयोग्य गोष्टी करत असतील तर चुकीचं आहे। पुढची बातमी विश्व हिंदू परिषदेची। मंदिरात दान केलेलं धन फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली। जे हिंदू पूजा पद्धतीला मानत नाहीत त्यांच्यासाठी मंदिरात दान आलेलं धन का खर्च करावं असा विश्व हिंदू परिषदेचा प्रश्न आहे। देशातल्या हजारो मंदिरांवर सरकारी नियंत्रण आहे, त्यामुळे या मंदिरांमधलं दान सरकारी योजनांच्या माध्यमातून बिगर हिंदूंवर देखील खर्च होतं, त्यामुळे मंदिरं सरकारी नियंत्रणात नकोत अशी मागणी देखील विश्व हिंदू परिषदेने केली। मंदिराचं व्यवस्थापन हिंदूंकडे असावं यासाठी संपूर्ण मॉड्यूल देखील विश्व हिंदू परिषदेने तयार केले। प्रायोगिक तत्वावर या मॉड्यूलची अंमलबजावणी सर्वप्रथम मध्य प्रदेशात होण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते देशभर लागू होण्याची शक्यता आहे। बघा विश्व हिंदू परिषदेचं काय नक्की मॉडेल पाहूया आपण। मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावी आणि हिंदू समाजाच्या नियंत्रणाखाली द्यावीत सर्व मंदिरं। केवळ मंदिरांवर सरकारी नियंत्रण असणं, चर्च मशिदींवर नसणं हा हिंदू धर्मियांसोबत पक्षपात आहे असं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे। हिंदू मंदिरांचं संचालन हिंदू समाजानंच केलं पाहिजे। मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश असायला हवा। दरम्यान भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील विश्व हिंदू परिषदेच्या मागणीचं समर्थन केलंय। हिंदूंनी हिंदूंच्या विकासासाठी निधी वापरला तर त्यात गैर काय असा सवाल दरेकरांनी विचारलाय। तर विश्व हिंदू परिषदेची मागणी म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। आपण या देशामध्ये हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व समजतो, परंतु जर मुस्लिम किंवा काही समाज आपल्या जी काही मिळकत होते त्यातनं जर त्याच समाजाचा विकासाचा विचार करत असतील तर हिंदू धर्मीयांनी आपल्या मंदिरातनं हिंदूच्या विकासासाठी निधी वापरावा असं बोललं तर त्याच्यात काहीच गैर आहे असं मला वाटत नाही। मला असं वाटतं की जाणीवपूर्वक धार्मिक विधानं करून तेढ निर्माण करणारी लोक ही इतरांना उचकवण्याचा आणि त्यांच्याकडून काही हिंसक प्रतिक्रिया येतात का याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, परंतु याच्याने उचकायची गरज नाही। हिंदू सुद्धा माणूसच आहे, मुस्लिमही माणूसच आहे, परंतु इतरांना ते माणूस समजत नाहीत आणि फक्त हिंदूंनाच माणूस समजतात, तर हरकत नाही।